नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द रॉयल अकॅडमीच्या युट्यूब चॅनल मधून आज आपण आपली जी काही कंबाईन परीक्षा आहे PSI STI ASO या PSI STI ASO मध्ये सामान्य विज्ञान हा जो विषय आहे, सामान्य विज्ञान विषयाची जी तयारी आहे ती कशा पद्धतीने करणं अपेक्षित आहे यावर आज आपण बोलणार आहोत. आणि ही जे माध्यम असणार आहे हे पूर्णपणे क्वेश्चन पेपरचं अनालिसिस ज्याला आपण म्हणतो त्या अनालिसिसच्या स्वरूपानुसार असणार आहे. अनेक परीक्षांमध्ये सामान्य विज्ञान हा जो विषय आहे हा विषय सर्वांना अवघड वाटणारा ठरतो, किंबहुना सगळेजण त्याला अवघड असं समजतात. आणि मग अवघड समजताना प्रॉब्लेम काय होतो की बाकीच्या विषयांमध्ये येणारे मार्क्स आणि या विषयामध्ये येणारे मार्क्स याच्यामध्ये तफावत मुलांना जाणवते. परंतु जर या विषयाचा प्रॉपर स्टडी आपण केला, एकदम प्रॉपर स्टडी जर आपण केला तर आपल्याला कसलीच अडचण येणार नाहीये, एकदम प्रॉपर स्टडी. आणि तो प्रॉपर स्टडी जो आहे तो आज आपण सांगणार आहोत की कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे. ओके, आपण सुरुवातच क्वेश्चन पेपरच्या अनालिसिस पासून करणार आहोत. प्रश्नपत्रिकेचं जे अनालिसिस आहे हे अनालिसिस आता या ठिकाणी दिसतंय पहा, आपण हे द रॉयल अकॅडमीच्या युट्यूब चॅनल वरून तुमच्या पर्यंत पोहोचवणार आहे. द रॉयल अकॅडमीचं युट्यूब चॅनल जे आहे ते सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा, किंबहुना त्यांना हे लक्षात आलं पाहिजे की विज्ञानचा अभ्यास कसा करायचा. आता हा प्रश्न तुमच्या समोर आहे, मी आता थेट अभ्यासाकडे जातो, मी बाकीची चर्चा करत बसत नाहीये. 72 नंबरचा प्रश्न होता पहा, MPSC म्हणजे PSI STI ASO च्या संयुक्त पूर्व परीक्षा झाल्या होत्या पहा. पहिली संयुक्त पूर्व परीक्षा झाली होती पहा 16 जुलै 2017 ला झाली होती, बरोबर. त्याच्यानंतर दुसरी संयुक्त पूर्व परीक्षा झाली होती पहा 13 मे 2018 ला. आणि तिसरी संयुक्त पूर्व परीक्षा झालेली होती पहा 24 मार्च 2019. आणि जी चौथी पूर्व परीक्षा झालेली होती संयुक्त पूर्व परीक्षा ती 4 सप्टेंबर 2021. आता ही 20 ची परीक्षा होती जी 4 सप्टेंबरला झालेली आहे, पण कोविडच्या सिच्युएशन मुळे पुढे गेलेली आहे. मग जर आपण या चारही प्रश्नपत्रिकेचा व्यवस्थित अभ्यास केला 16 जुलै 2017च्या, त्याच्यानंतर 13 मे 2018च्या आणि 24 मार्च 2019च्या, 4 सप्टेंबर 2021च्या, या जर चार प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचल्या सर्व विषयांसाठी, बरं का, सर्व विषयांसाठी जर या चार प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचल्या तर अगदी तुम्हाला सांगायला हरकत नाहीये की आपला रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाहीये. 100% आपला रिझल्ट येणार, पण 100% रिझल्ट आणण्यासाठी आपल्याला क्वेश्चन पेपरचं अनालिसिस असणं गरजेचं आहे. आणि हे अनालिसिस जे आहे त्या आधारावर करण्यात आलेले की येणारे प्रश्न कोणते असू शकतात. मी एक एक प्रश्न तुम्हाला दाखवत जाणार आहे आणि मग हा अभ्यासक्रम सांगणार आहे. अभ्यासक्रम विज्ञानचा सगळ्यांना माहिती, सामान्य विज्ञानचा अभ्यासक्रम काय आहे हे सगळ्यांना माहित असणं गरजेचं आहे. तर ते आपल्याला सगळ्यांना या साईडला एक पहिला घटक जो आहे तो आहे रसायनशास्त्र. रसायनशास्त्र या घटकाच्या अंतर्गत आपल्याला प्रश्न विचारतात. दुसरा घटक आहे भौतिकशास्त्र. भौतिकशास्त्र या घटकाच्या अंतर्गत आपल्याला प्रश्न विचारतात. त्यानंतर तिसरा जो घटक आहे तो आहे जीवशास्त्र. आणि या जीवशास्त्र विषयाच्या अंतर्गत म्हणजे जीवशास्त्र या घटकाच्या अंतर्गत दोन घटक आपल्याला आलेले दिसतात. एक म्हणजे वनस्पतीशास्त्र आणि दुसरा म्हणजे प्राणीशास्त्र. वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र यावरती. आणि चौथा घटक आहे यातला जो आहे तो मानवी आरोग्यशास्त्र. कुठला घटक आहे? मानवी आरोग्यशास्त्र. लक्षात ठेवायचं बा. या चार घटकावरच्या सोबत अजून काही घटक उपघटक पडतात. हे जे उपघटक आहे हे जर आपल्याला माहित असतील तर अजून अडचण येणार नाहीये. रसायनशास्त्र हा जो कंटेंट आहे तो आपल्याला 16, 17, 18, 19, 20 म्हणजे 21 पेपर जर पाहिला तर 3 प्रश्न याच्यावरती दिसतात. भौतिकशास्त्राचे 4 प्रश्न आपल्याला त्याच्यावरती दिसतात. जीवशास्त्रामध्ये वनस्पतीशास्त्राचे 2 प्रश्न दिसतात. प्राणीशास्त्राचे 4 प्रश्न दिसतात आणि मानवी आरोग्यशास्त्राचे 2 प्रश्न दिसतात. आता बरेच जण काय करतात, जीवशास्त्राच्या अंतर्गतच मानवी आरोग्यशास्त्र तो मानवी आरोग्यशास्त्र अंतर्गत सारखा आहे परंतु तितकासा नाहीये. ओके, काही घटक आहेत. मग हे 2 आणि 4, 6 आणि आहे 8 म्हणजे 8 प्रश्न जे आहेत ते टोटल जीवशास्त्राला आहेत. रसायन भौतिक हे 2 घटक एकत्र केले तर 7 प्रश्न आहेत. म्हणजे 7 आणि 8 टोटल रसायन म्हणजे टोटल सामान्य विज्ञान जो हा सामान्य विज्ञान हा जो घटक आहे तो 15 प्रश्नाला विचारला जातो. नेहमीच किती प्रश्नाला विचारला जातो? 15. म्हणजे 100 पैकी 15 प्रश्न हे तुमचे सामान्य विज्ञानचे असतात. मग या सामान्य विज्ञानच्या 15 प्रश्नावर जर फोकस करायचा असेल तर तो कसा असला पाहिजे?
आता तुमच्या माहितीसाठी रसायनशास्त्राचे 4च टॉपिक आहेत जे मस्ट आहेत की ज्याच्यावरती दरवर्षी प्रश्न विचारतात. त्यानंतर भौतिकशास्त्राचे सुद्धा 5च टॉपिक आहेत की ज्याच्यावरती प्रश्न विचारतात. जीवशास्त्राचा जो आवाका आहे तो प्रचंड आहे, परंतु त्याच्यामध्ये वनस्पतीचं वर्गीकरण आणि प्राण्यांचं वर्गीकरण अशा ज्या 2 भागावरती जर तुम्ही फोकस केला तर वनस्पतीच्या वर्गीकरणावरती एक प्रश्न आपल्याला विचारतात आणि प्राण्यांच्या वर्गीकरणावरती आपल्याला वनस्पतीचं वर्गीकरण 1 आणि प्राण्यांचं वर्गीकरण आपल्याला 2, म्हणजे 3 प्रश्न या ठिकाणी झालेले आहेत. मग हे जे 6 आहेत त्यापैकी 50% प्रश्न वर्गीकरणावरती. आता मला सांगायचंय काय तुम्हाला की तुम्ही मार्केटमधून जी पुस्तकं घेतलेली आहे त्याच्यामध्ये हे बघा वर्गीकरणावर आहे त्याच्यामध्ये प्रॉपर डाळलेला आहे का, आणि सिस्टम जे संस्था आहेत ना, सगळं बायोलॉजीच्या सगळ्या संस्था 9 संस्था आहेत, या 9 संस्थांचा डाटा किती आहे, या संस्थांपैकी एकच संस्था विचारली जाते आणि दरवर्षी मी ती मोस्ट एक्सपेक्टेड यादीमध्ये देतो कुठल्या संस्थेवरती कोणत्या घटकावरती प्रश्न विचारणार. मग या संस्थांवरती एकच प्रश्न असतो, एकच प्रश्न. या एका प्रश्नासाठी तुम्ही मार्केटमध्ये, आता मी काही पुस्तकं पाहिलेली आहेत, या पुस्तकामधला जो डाटा आहे, समजा जर 300 पानं असतील तर 150 पानं तुम्हाला याच्यावरती दिसतात. 150 पानामध्ये बाकीचा जो 14 प्रश्नांचा आवाका येतोय. हे पुस्तक घेऊन वाचण्यात किती तथ्य आहे हे सुद्धा आपल्याला सगळ्यांना लक्षात आलं पाहिजे की आपण फोकस कोणत्या दिशेने करायचा. ओके, या बऱ्याच गोष्टी आहेत. आता इथं काय काय सांगितलेलं आहे लक्षात आलं पाहिजे. सामान्य जीवशास्त्र आणि या कंटेंट वरती आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत, या कंटेंट वरती, हे लक्षात ठेवा. आता बघा हा प्रश्न जो आहे तो एकदा मी वाचत असतो, 2016 ला आलेला, 2017 ला आलेला, 2018 ला आलेला. ओके, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न कधी आलेला आहे, 16 जुलै 2017. 16 जुलै 2017 ची जी कंबाईन पूर्व परीक्षा झाली या परीक्षेला आलाय. मी हा प्रश्न वाचत नाही, मी फक्त प्रश्न कधी आलाय तो सांगतो. त्याच्यानंतर हा जो प्रश्न आहे 13 मे 2018च्या पूर्व परीक्षेला आहे कंबाईनच्या. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न कधी आलेला आहे बघा, 24 मार्च 2019च्या पूर्व परीक्षेला आलेला आहे. 3 प्रश्न मी तुमच्या समोर दिलेले आहेत आणि हे लक्षात आले पाहिजे तुम्हाला काय. मग तुमच्या माहितीसाठी आता हे जे तिन्ही प्रश्न आहेत, हे तिन्हीच्या तिन्ही प्रश्न कुठल्या घटकातले आहेत, हे तिन्हीच्या तिन्ही प्रश्न रसायनशास्त्र या घटकातले आहेत. कुठल्या घटकातले आहेत, रसायनशास्त्र. मग रसायनशास्त्र याच्यामध्ये येणारे जे टॉप प्रश्न आहेत ते, त्यातला एक टॉपिक लक्षात ठेवायचा बघा, अणूंची संरचना. अणूची संरचना असा एक टॉपिक आहे आपला. ओके, आता ही अणूची संरचना जी आहे ही या अणूच्या संरचनेवर ऍटॉमिक स्ट्रक्चर जे आहे या स्ट्रक्चर वरती आपल्याला प्रश्न विचारला. काय स्ट्रक्चर हे सगळ्यांना लक्षात आलं पाहिजे बघा. एक स्ट्रक्चर अणू. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो की अणूच्या संदर्भात भारतीय शास्त्रज्ञ यांनी 6व्या शतकामध्ये, कितव्या शतकामध्ये, 6व्या शतकामध्ये, मी थोडस टीचिंग करतोय आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला तिकडे घेऊन जातो. 6व्या शतकात पदार्थाच्या अतिसूक्ष्म कणाला परमाणू असा शब्द प्रयोग केला होता. काय शब्द प्रयोग केला होता, परमाणू, किंवा त्यांनी पिलव असा शब्द म्हणला होता बा. आणि ते शास्त्रज्ञ आहेत महर्षी कणाद. कोण आहेत, महर्षी कणाद. हे लक्षात ठेवायचं बा. म्हणजे महर्षी कणाद यांनी पदार्थाच्या अतिसूक्ष्म कणाला 6व्या शतकामध्ये परमाणू किंवा पिलव म्हणलं होतं. त्याच्यानंतर 18व्या शतकामध्ये जॉन डाल्टन यांनी, कुणी, जॉन डाल्टन या ब्रिटिश वैज्ञानिकाने, कोणत्या वैज्ञानिकाने, ब्रिटिश वैज्ञानिकाने, म्हणजे हा ब्रिटनचा आहे, या ब्रिटिश वैज्ञानिकाने पदार्थाच्या अतिसूक्ष्म कणाला अणू असं नाव दिलं होतं. काय नाव दिलं होतं बा, अणू असं नाव दिलं. मग हे अणू नाव कोणी दिलं, हा जो प्रश्न विचारला होता ना, हा प्रश्न विचारला होता बा 16च्या PSIच्या पूर्व परीक्षेला. PSIच्या 2016च्या पूर्व परीक्षेला हा प्रश्न विचारला होता. आता बघा 2016च्या PSIच्या पूर्व परीक्षेला हा प्रश्न विचारला. 2016ला PSIची वेगळी परीक्षा झाली होती, STI ची वेगळी परीक्षा झाली होती आणि ASO ची वेगळी परीक्षा झाली होती. या तिन्हीच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता की खालीपैकी कोणत्या इंग्रज ब्रिटन वैज्ञानिकांनी पदार्थाच्या अतिसूक्ष्म कणाला अणू असं नाव दिलं होतं बा. मग तुमच्या एक लक्षात आलं पाहिजे की कुणी नाव दिलेलं आहे. मग मी हे इथं सांगतोय पहा. मग या अणूच्या संदर्भात हा जो अणू आहे तो अणू कसा आहे, बऱ्याच शास्त्रज्ञांनी सांगितलं होतं तो शेंगदाण्याच्या लाडू सारखा आहे, भरीव आहे, पोकळ आहे, वगैरे वगैरे भरपूर. पण मग फायनल आले होते की कलिंगडासारखा आहे अणू. मग अणूचं केंद्रक हे धनप्रभारित आहे. या केंद्रकामध्ये हे लक्षात ठेवा की हा जो लाल रंगाचा भाग आहे आतमधला, हा लाल रंगाचा भाग म्हणजे हा जो लाल रंगाचा भाग आहे हे लक्षात ठेवायचा बा. त्याला धनप्रभारित कण असं म्हणलं होतं. काय म्हणलं होतं याला, धनप्रभारित कण. आणि या धनप्रभारित कणांना प्रोटॉन असा शब्द दिला होता. काय शब्द दिला होता, प्रोटॉन असं नाव दिलं.
प्रोटॉनचा पी प्लस. त्याच्यानंतर म्हणजे प्रोटॉनचा शोध जो लावला होता तो लावला होता बघा गोल्डस्टीन. कुणी लावला होता? गोल्डस्टीन या शास्त्रज्ञाने. मग नंतर जे जे थॉम्सन म्हणतात मला मान्य आहे की हा जो लाल रंग आहे म्हणजे तो लाल रंग जो आहे तो म्हणजे धनप्रभावित कण आहे, पण या लाल रंगामध्ये काही बिया पण असतात. अशा या लाल रंगामध्ये कलिंगडामध्ये काही बिया पण असतात. या बिया म्हणजे ऋणप्रभारित कण. या बिया म्हणजे कुठले कण आहेत? ऋणप्रभारित कण. लक्षात ठेवायचं ऋणप्रभारित कण. आणि या ऋणप्रभारित कणांना काय म्हटलं होतं माहिती का? इलेक्ट्रॉन असा शब्द केला होता. काय शब्द केला होता? इलेक्ट्रॉन. आणि या इलेक्ट्रॉनचा शोध लावला होता बा जे जे थॉम्सन. कुणी लावला होता? जे जे थॉम्सन. आता मी इथे काय सांगितलं तुम्हाला, अणूच्या संदर्भात 2016च्या पूर्व परीक्षेला प्रश्न विचारला होता. काय? अणूच्या संदर्भात. इथे बघा. आणि आता मी थोडस मागे स्लाइड घेऊन जातो किंवा हे इथं सांगतो तुम्हाला, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला होता हा प्रश्न विचारला तुम्हाला 13 मे 2018च्या पूर्व परीक्षेला. बघा तुम्हाला दाखवतो तो प्रश्न 13 मे 2018. म्हणजे अणूच्या आतमध्ये अणूची संरचना पाहायला गेले. अणूच्या आतमध्ये काय केलं पाहायला गेले? अणूची संरचना. आता हा जो अणू आहे या अणूमध्ये बघा इकडे लक्ष द्या, कक्षा आहेत. कक्षा सेल आहेत. सेल. मग त्या सेल कुठल्या कुठल्या आहेत? एक प्रकारे आपल्याला तेही सांगता आलं पाहिजे की बाबा या सेल आहेत. मग सेल आहेत त्यातली पहिली सेल आहे के. म्हणजे पहिली कक्षा जी आहे त्याला आपण के म्हणतो. दुसरी कक्षा जी आहे ती यल असं शब्द प्रयोग करतो. तिसरी कक्षा जी आहे त्याला आपण यम असं म्हणतो. आणि चौथी कक्षा जी आहे त्याला आपण के यल यम यन असा शब्द प्रयोग करतो. हा ठीक आहे. या अशा पद्धतीने बघा. आणि मग याच्यामध्ये के कक्षेमध्ये बघा इथे दिसत के, त्यानंतर यल, त्यानंतर यम आणि यन. के कक्षेमध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन. यल कक्षेमध्ये 2, 8, त्याच्यानंतर 18 आणि 32 अशा पद्धतीने. म्हणजे यम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 32. हा प्रश्न म्हणजे बघा अणूच्या पुढची संरचना जाताना अणूच्या आतमध्ये गेले. त्याच्यानंतर काय केलं? इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला असा विचारला. आणि त्यानंतर इलेक्ट्रॉन कक्षेमध्ये कसे फिरतात हे एमपीएससी ला विचारलं होतं. राज्यसेवेच्या 2019च्या पूर्व परीक्षेला विचारलं होतं. आणि त्याच्यानंतर पीएसआय ची पूर्व परीक्षा झाली होती बा. या पूर्व परीक्षेला विचारलं की या यम कक्षेमध्ये एकूण किती इलेक्ट्रॉन असतात? यम कक्षेमध्ये एकूण किती इलेक्ट्रॉन असतात? तर यम कक्षेमध्ये 18 इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे ज्या वेळेस आयोग एक घटक घ्यायला सुरुवात करते त्यावेळेस त्या घटकाच्या आतमध्ये म्हणजे एक प्रकारे आपण म्हणजे पाठीमागे आपल्याला वरचा घटक दिसत असतो, पण तो बनताना मला सांगा माणूस डायरेक्ट हा जो तुमच्या समोर देह दिसतो तो बनलेला आहे का? नाही. आलं लक्षात? याच्या पाठीमागची पोझिशन काय होते? म्हणजे मग एक पेशी, 2 पेशी, मग बहुपेशी एकत्र आल्या, त्याच्यानंतर पुढे काय काय झालेलं आहे या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण मागे मागे जाणं. अणू जो बनलेला आहे तो कसा बनलेला आहे, मग हे इलेक्ट्रॉन कसे फिरत होते? व इलेक्ट्रॉन होते लोक म्हणजे शास्त्रज्ञांनी सांगितलं की मग कलिंगडासारखी प्रतिकृती आहे. बरोबर ना? म्हणजे ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. आणि मग या आधारावरती आता हे तर सांगायला हरकत नाही. बघा हा प्रश्न आहे एमपी 24 मार्च 2019च्या पीएसआयच्या पूर्व परीक्षेला विचारलेला. काय प्रश्न आहे दिसतोय तुम्हाला इथं? 74 नंबरचा प्रश्न होता बा. आता हे पण सांगतो तुम्हाला की पीएसआय एसटीआय मध्ये 71 नंबरचा पहिला प्रश्न सुरू झालेला आहे, तो 85 नंबर पर्यंत गेलेला आहे. म्हणजे असे टोटल 15 प्रश्न. त्याचं उत्तर आपल्याला सगळ्यांना सांगता आलं पाहिजे 18. अणूच्या तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असतात? म्हणजे टिंब इलेक्ट्रॉन असू शकतात. तिसरी कक्षा दिलेली पहा. तिसरी कक्षा म्हणजे पहिली कक्षा के, दुसरी यल, तिसरी यम आणि चौथी यन. तिसरी कक्षा कुठली आहे? यम. यम कक्षामध्ये किती इलेक्ट्रॉन असतात असं सांगितलं? 18 इलेक्ट्रॉन असतात. किती? 18. लक्षात ठेवा. हा 24 मार्च 2019ला. त्याच्या अगोदरचा इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? 76 नंबरचा प्रश्न होता पहा. 13 मे 2018ला आलेला प्रश्न सर जे जे थॉम्सन यांनी लावला होता. सर जे जे थॉम्सन. त्याच्या अगोदरचा प्रश्न 2 अणूंना आयसोबार असं म्हणतात. आता थोडस बघा, मी तुम्हाला अणू काढून दाखवलं होतं. अणूमध्ये प्रोटॉन होते. प्रोटॉन ज्याला आपण पी प्लस असं म्हणलं होतं बा. प्रोटॉन. त्याच्यानंतर अणूमध्ये हे कोण? प्रोटॉन पी प्लस म्हणतो आपण. आणि नंतर इलेक्ट्रॉन यांना आपण इलेक्ट्रॉन असं म्हणतो बा. मग इथं आपल्याला काय सांगता आलं पाहिजे? अणू या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा आधार घेऊन 2 संकल्पना तयार झाल्या होत्या. त्यातली पहिली संकल्पना आहे अणुअंक आणि दुसरी संकल्पना आहे अणुवस्तुमानांक. अणुवस्तुमानांक. आता हे लक्षात आलं पाहिजे की अणुवस्तुमानांक म्हणजे काय आणि अणुअंक म्हणजे काय. हा एरिया जो आहे अणुअंक आणि अणुवस्तुमानांक म्हणजे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांचा आधार घेऊन अणुअंक आणि अणुवस्तुमानांक या 2 संकल्पना तयार झाल्या. म्हणजे तुम्ही अभ्यास करताना एक लक्षात आलं पाहिजे की जो टॉपिक तुम्ही घेता
त्या टॉपिक मध्ये असणाऱ्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या कशा विचारल्या जातात, त्या कशा पद्धतीने आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. माझी जी विश्लेषणाची बॅच चालू आहे म्हणजे PSI STI ASO ची टार्गेट बॅच आपण म्हणतो त्याला, या टार्गेट बॅच मध्ये आपण झालेल्या ज्या मागच्या सगळ्या प्रश्नपत्रिका आहेत या सर्वच्या सर्व प्रश्नपत्रिका ज्या आहेत म्हणजे अगदी एमपीएससीच्या म्हणजे एमपीएससीच्या प्रश्नपत्रिका असतील, त्याच्यानंतर PSI STI ASO च्या प्रश्नपत्रिका. आता PSI चे हे 400 प्रश्न 4 वर्षाच्या, त्यानंतर एमपीएससी चे 700 प्रश्न 2013 पासूनचे, अशा 1100 प्रश्नांचं अनालिसिस आपण 2 महिन्यामध्ये घेतो. या अनालिसिस मध्ये दररोज डेली 2 तास आपला अनालिसिसचा वर्ग चालू असतात. येणारा प्रश्न नेक्स्ट कोणता असेल आता हे मी तुम्हाला खूप नॉर्मल सांगतोय, याच्यानंतर म्हणजे अनालिसिस मध्ये या प्रश्नानंतर येणारा प्रश्न कोणता हे डायरेक्ट सांगतो. याही वर्षी मोस्ट एक्सपेक्टेड यादी दिली होती आणि या मोस्ट एक्सपेक्टेड यादीमधून रसायनशास्त्राचे 3च्या 3 प्रश्न आले होते. 3च्या 3 प्रश्न मोस्ट एक्सपेक्टेड यादीमध्ये आले होते, ते पण सांगतो मी तुम्हाला. म्हणजे 1100 प्रश्नांचं अनालिसिस जर झालं तर राज्यसेवेची कुठली डीसी डीवायएसपी तहसीलदार नायब तहसीलदार बीडीओ ज्या 31 पोस्ट आहेत राज्यसेवेमध्ये भरल्या जाणाऱ्या, ज्या 20 पोस्टच्या जागा आता आलेल्या आहेत, अजून 11 पोस्टच्या जागा शिल्लक आहेत विभागातल्या, त्या जागा येतील ऍड होतील. म्हणजे जवळपास 500 प्लस ची ऍड ही असू शकते, लक्षात ठेवायचं बा. त्यानंतर कंबाईनच्या PSIच्या जागा आलेल्या नाहीयेत, पण STI मात्र आपल्याला माहिती आहे 100 प्लस आहे, ASO 100 प्लस आहे, 190 जागा आहेत. म्हणजे या ज्या जागा आहेत या जागा वाढणार आहेत अजून. PSIच्या साधारणतः 600 प्लस जागा येऊ शकतात, हे लक्षात ठेवा. कदाचित 1000 प्लस पण जागा होऊ शकतात. त्यामुळे त्या पद्धतीने तयारीला सुरुवात करा. आणि द रॉयल अकॅडमीच्या माध्यमातून मी हे डिटेल मध्ये पोहोचत असतो. आपली हडपसरला जी काही ब्रांच आहे या हडपसरच्या ब्रांच मध्ये आपण PSI STI ASO वरती खूप चांगला फोकस करतो. म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये आपण त्याच्यावरती मेहनत घेतोय. म्हणजे यातलं टार्गेट सांगतो मी तुम्हाला, फायनल सांगतो की कशा पद्धतीने ही बॅच आपण रन करतो. तर तुम्ही फायनल पर्यंत बघा हा व्हिडिओ, म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे की काय. मग इथं काय झालेलं होतं की अणुअंक आणि अणुवस्तुमानांकाचा आधार घेऊन ज्या संकल्पना तयार झाल्या, या संकल्पनामध्ये आयसोटोप्स अशी संकल्पना आपल्या क्रमिक पुस्तकामध्ये होती. कुठल्या क्रमिक पुस्तकामध्ये कुठली संकल्पना होते? आयसोटोप्स म्हणजे समस्थानिके. आणि त्याच्यानंतर दुसरी जी संकल्पना होती ती आयसोबार. लक्षात ठेवायचं बा, आयसोबार ही संकल्पना होती. आता पहिल्यांदाच हा एरिया ऑलरेडी PSI STI ASO नाही, पण पहिल्यांदाच संयुक्त पूर्व परीक्षा होत असल्या कारणाने थोडासा प्रश्न पुढे घेऊन गेले होते पहा. मग आयसोबार म्हणजे काय, तर इथे एक लक्षात आलं पाहिजे बा, न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची बेरीज दोन्ही अणूंमध्ये सारखी असते. ए इज इक्वल टू आपल्या सगळ्यांना त्याची एक अपेक्षा असते पाहिजे की ए इज इक्वल टू काय असतं, ए इज इक्वल टू P प्लस N असतो ना. ए म्हणजे काय अणुवस्तुमानांक, P म्हणजे काय प्रोटॉन आणि N म्हणजे काय न्यूट्रॉन. मग दोन्ही अणूंमध्ये म्हणजे समान असते. अणुवस्तुमान ज्या मूलद्रव्यांचे अणुवस्तुमानांक समान असतात आणि अणुअंक भिन्न असतात त्या मूलद्रव्यांना आयसोबार असं म्हटलं जातं. म्हणून न्यूट्रॉन आणि प्रोटॉन यांची बेरीज दोन्ही अणूंमध्ये कशी असते, सारखी असेल. 3 नंबरचं याचं उत्तर आपलं असणार, 3 नंबरचं, हे लक्षात ठेवा. म्हणून हा प्रश्न या पद्धतीने इथं विचारला गेला होता. त्याच्यानंतर मात्र 16चा बेस घेऊन 18ला हा प्रश्न विचारला होता, इलेक्ट्रॉनचा शोध कुणी लावला. म्हणजे मी आताच सांगितलं होतं की वरती काय विचारलं होतं बा, अणु विचारला होता आणि अणुच्या आतमध्ये असणारे प्रोटॉन आहेत, त्यानंतर इलेक्ट्रॉन आहेत, त्यानंतर न्यूट्रॉन आहे. त्यातला इलेक्ट्रॉनचा शोध कुणी लावला हा विचारलेला आहे. म्हणजे राहिलेले 2 आहेत ज्याच्यावरती आपल्याला भर द्यायचा आहे, म्हणजे प्रोटॉनचा कोणी आणि न्यूट्रॉनचा कोणी. न्यूट्रॉनचा कोणी लावला होता, चार्डविकने लावला होता बा, चार्डविक, लक्षात ठेवा. आणि प्रोटॉनचा कोणी लावला होता, गोल्डस्टीनने लावला होता. म्हणजे हे गोल्डस्टीन जो आहे, म्हणजे अनालिसिस करताना हे लक्षात आलं पाहिजे, गोल्डस्टीन यांनी काय केलं होतं, प्रोटॉनचा शोध लावला होता. रुदरफोर्डने अल्फा कणांचा शोध लावला होता. जेम्स चार्डविकने न्यूट्रॉन कणांचा शोध लावला होता. आणि सर विल्यम म्हणजे जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉन कणांचा शोध लावला होता. हे लक्षात आलं पाहिजे. अनालिसिस या पद्धतीने तुम्ही करणं गरजेचं आहे. अनालिसिस मी आतापर्यंत म्हणजे मार्केटमध्ये बऱ्याच लोकांचं अनालिसिस ऐकलं. काय अनालिसिस मध्ये सांगतात की हा प्रश्न आहे सामान्य विज्ञान या विषयाचा हा प्रश्न, सामान्य विज्ञान या विषयामध्ये रसायनशास्त्राचा हा प्रश्न, आणि रसायनशास्त्रामध्ये हा प्रश्न जो आहे तो अणूची संरचना यावर आधारित आहे. इतकंच नको, माझं असं स्पष्ट मत आहे हे. आणि मग त्यावेळेस जाऊन ते वाचायचं असं अजिबात नको. हा प्रश्न आलाय ना, मग याच्या पुढचा प्रश्न कोणता असेल मी डायरेक्ट सांगत असतो. याच्या पुढचा प्रश्न हा होता, अणुच्या तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त किती. म्हणजे आपण फक्त एक प्रश्नपत्रिका अनालिसिस करायची नाही. मी प्रश्नपत्रिका 17ची 18ची आणि 19ची आणि 20ची जी 21ला झालेली आहे, आलं लक्षात, जी 21ला झालेली आहे, या सगळ्या प्रश्नपत्रिकेवरून 22ला येणारे प्रश्न कोणते, 23ला येणारे कोणते प्रश्न आहेत आणि 24ला येणारे प्रश्न कोणते आहेत, हा इतका डेटा तुमच्यापर्यंत पोहोचत असतो आणि तो धडधड दिलेला असतो. आता तुम्हाला कदाचित हे माहित नसेल, म्हणजे ऑलरेडी बघा आता इथं मी सांगितलं होतं की बाबा
आपले जे काही मोस्ट एक्सपेक्टेड रसायनशास्त्राचे प्रश्न आहेत, आता हे सगळ्यांना माहिती आहे, मी सांगितलेलं आहे. मी आता हे थोडस इरेज करतो. हा बघा, आता जी परीक्षा झाली होती, आता या वर्षीची परीक्षा झाली होती 4 सप्टेंबरला जी परीक्षा झाली कंबाईनची, 4 सप्टेंबरला, या परीक्षेमध्ये काय विचारलं, 4 सप्टेंबर 2021 ला झालेली परीक्षा, त्याच्यामध्ये आपल्याला विचारलं होतं मोस्ले यांच्यावर आधारित प्रश्न विचारला होता. आणि माझ्या मोस्ट एक्सपेक्टेड यादीमध्ये मी डायरेक्ट दिले मोस्ले यांच्यावरती प्रश्न येणार. म्हणजे मोस्ले यांची आवर्त सारणी कशावर आधारित आहे, तर अणुअंकावर आधारित आहे. अणुअंक हे त्याचं उत्तर. त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न विचारला होता ऍज इट इज, जसाच्या तसा, मी डायरेक्ट दिलं होतं, जर्मन सिल्वर मध्ये कोणते कंटेंट असतील, असा प्रश्न आपल्याला विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. डायरेक्ट ऍज इट इज प्रश्न आहे, ऍज इट इज, जसाच्या तसा. त्यानंतर तिसरा प्रश्न आम्ही स्फटिकीकरणाच्या संबंधित दिला होता, स्फटिकीकरण, आणि या स्फटिकीकरणाशी संबंधित असणारा प्रश्न डायरेक्ट ऍज इट इज विचारला गेला होता. रसायनशास्त्राचे 3 पैकी 3 प्रश्न डायरेक्ट तुम्हाला विचारले गेलेले आहेत. मग दरवर्षी कोणतं टॉपिक विचारणार, कोणत्या टॉपिक मधली कोणती संकल्पना विचारणार, हे अनालिसिस प्रेडिक्शन महाराष्ट्रामध्ये मी एकटा करतो, हे मी आता अभिमानाने सांगणार आहे. कारण आता लपवण्यात अर्थ नाहीये. मला वाटत होतं की आपण काहीतरी वेगळं सांगतोय, परंतु मी अभिमानाने सांगू शकतो, मी एकटा सांगतो आणि ते प्रश्न डायरेक्ट येतात. आपण काय परीक्षेपर्यंत जात नाही, पण अनालिसिसचा एक बेस आहे. मग आता तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये जर रिझल्ट काढायचे, तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये रिझल्ट काढायचा आहे, तर प्रश्नपत्रिका हा सर्वात मोठा तुमचा गुरु असणार आहे. पण ते अनालिसिस कशा करायच्या याच्यासाठी गायडन्स अपेक्षित, आणि तो गायडन्स मी प्रॉपर तुम्हाला देतोय. मग तुम्ही आपल्या द रॉयल अकॅडमी पुणे नावाचं जे प्ले स्टोअरला ऍप आहे, ऍप मधून सुद्धा आपण काय करणार आहे, हे ऍप आहे पहा, द रॉयल अकॅडमी पुणे. जर समजा तुम्हाला ऑफलाईन जर या सगळ्या गोष्टी शक्य नसेल, तर ऑनलाईन म्हणजे रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपण हे जे काय आहे मटेरियल, ज्या पद्धतीने आता मी इथं लेक्चर घेतो त्याच स्वरूपाचं रेकॉर्डेड फॉर्म मध्ये तुम्हाला प्ले स्टोअर वरून ऍप डाउनलोड करा. त्या ऍप मध्ये आपण एमपीएससीच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस केलेल्या आहेत, त्यासोबत पीएसआय एसटीआय एएसओच्या पीएसआय, त्याच्यानंतर एसटीआय आणि एएसओच्या प्रश्नपत्रिका सुद्धा अनालिसिस केलेल्या आहे. त्याचे व्हिडिओ तुम्हाला तिथं दिलेले आहेत. ते व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर तुम्ही मला या नंबरवर फोन करा, 98 60 12 34 71. मग आपण तुमच्या ऍडमिशनच्या संदर्भात कन्फर्मेशन करूयात. ओके. त्याच्यानंतर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, हे टेलिग्राम चॅनल द रॉयल अकॅडमी पुणे नावानेच आहे. आपलं युट्यूब चॅनल आहे, युट्यूब चॅनल द रॉयल अकॅडमी पुणे नावानेच आहे. हे सर्वांनी काय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पहिलं सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका, म्हणजे प्रॉपर तुमच्यापर्यंत पोहोचेल. हा झाला एक टॉपिक रसायनशास्त्राचा. असे रसायनशास्त्राचे जे सगळे टॉपिक आहेत, म्हणजे मी आता सांगितलं, पहिला पदार्थ हा टॉपिक आहे, आणि या पदार्थ टॉपिक मध्ये येणारा अणूचा टॉपिक आहे. त्याच्यानंतर दुसरा मूलद्रव्यांचे वर्गीकरण आहे, मूलद्रव्यांचे वर्गीकरण, त्याच्यावरती आलेले सगळे प्रश्न कसे 17, 18, 19 ला, आणि 20, 21, 22 म्हणजे 21, 22, 23 ला कुठले येतील. त्यानंतर कार्बनी संयुगे, कार्बनी संयुगांवरती येणारे प्रश्न कुठले. त्यानंतर सामर्थ्य द्रावणाचे, स्ट्रेंथ ऑफ सोल्युशन, सामर्थ्य द्रावणाचे. या 4 टॉपिक पेक्षा एकाही टॉपिक वर एक्स्ट्रा पीएसआय एसटीआय ला प्रश्न नसतो. राज्यसेवेला मात्र दैनंदिन जीवनातील रसायनशास्त्र, पर्यावरणात्मक विज्ञान, वैज्ञानिक चालू घडामोडी, अशा प्रकारावरती प्रश्न आपल्याला विचारतात. राज्यसेवेचा एरिया वेगळा आहे. मी आज खास पीएसआय एसटीआय एएसओ बद्दल बोलतोय. इथून पुढे आपण बोलणार आहोत भौतिक शास्त्रामध्ये असलेल्या प्रश्नांवर. बघा, एक प्रश्न तुम्हाला इथे दिसतो, सगळ्यांना प्रश्न तुमच्या समोर असल्यामुळे ते सांगता आलं पाहिजे तुम्हाला की काय प्रश्न आहे. ओके, बघा प्रश्न दिसतोय तुम्हाला, एखादा व्यक्ती 71 नंबरचा. आता मी तुम्हाला हे सांगेल, प्रत्येक विषयाची स्ट्रॅटेजी वेगळी आहे, प्रत्येक विषयाचे येणारे प्रश्न वेगळे आहेत, प्रत्येक विषयामधले येणाऱ्या टॉपिक मधले प्रश्न वेगळे आहेत, प्रत्येक टॉपिक मधल्या कन्सेप्ट जे आहेत त्याचे प्रश्न वेगळे आहेत, कन्सेप्ट मध्ये आणखी काही उपकन्सेप्ट तयार होतात तर त्याचे प्रश्न वेगळे आहेत. ते कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे. जर तुम्ही पीएसआय एसटीआय एएसओच्या संयुक्त पूर्व परीक्षेचे 2017चा, त्याच्यानंतर 2018चा आणि 2019चा पेपर पाहिला तर तुम्हाला एक लक्षात येईल, 71 नंबरचा जो प्रश्न आहे, 71 नंबरचा प्रश्न, तो प्रश्न बघा इथे दिसतो 71 नंबरचा, हा आहे. हा प्रश्न जो आहे तो 16 जुलै 2017चा प्रश्न, 16 जुलै 2017चा. ओके, पुढचा प्रश्न मी दाखवतो, हा आहे 13 मे 2018चा प्रश्न, 13 मे 2018चा प्रश्न. ओके, त्याच्यानंतर हा प्रश्न आहे तुम्हाला 24 मार्च 2019चा प्रश्न, आणि याच्यानंतर पण एक आहे प्रश्न, तो पण प्रश्न आहे 24 मार्च 2019चा प्रश्न.
24 मार्च 2021. आता मला सांगा, हे जे सगळे प्रश्न देतात, हा 71 नंबरचा दिसतोय, हा 71 नंबरचा दिसतोय, हाही 71 नंबरचा दिसतोय, त्याच्यानंतर त्याच वर्षी आलेला हा 73 नंबरचा दिसतोय. आता हा जो प्रश्न आहे खाली प्रकाश, बरोबर, प्रकाश टॉपिक, त्याच्यानंतर पावसाळ्यात आकाशात दिसणारे सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य, हा पण प्रकाश टॉपिक मधला. आंतरवक्र आरशाच्या किरणाकृती, हा पण प्रकाश टॉपिक मधला. एखादा व्यक्ती 2.0 मीटर पेक्षा लांब अंतरावरील वस्तू स्पष्ट पाहू शकत नाही, भिंगाची शक्ती, हा पण प्रकाश टॉपिक मधला. म्हणजे एक लक्षात आलं पाहिजे तुम्हाला, जर तुम्ही प्रकाश टॉपिकला फॉलो करायला सुरुवात केलं प्रकाश, तर प्रकाश या टॉपिक मधलं सर्व कन्सेप्ट जे आहेत त्या माहित असल्या पाहिजे. म्हणजे बघा 16 जुलै 2017 जे काही प्रश्न विचारला तो आहे भिंगाच्या गणितावरती. त्याच्यानंतर 2018 जो प्रश्न विचारलाय आंतरवक्र आरशाच्या किरणाकृतीच्या बद्दल. मग इथं काय आलंय, आंतरवक्र आरसा. त्याच्यानंतर त्याचा पुढचा जो प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला, प्रकाशाच्या परावर्तन, त्याच्यानंतर अपवर्तन आणि अपस्करण, या 3 कन्सेप्ट वरती लक्षात ठेवायचं बा, अपस्करण. आणि पुढचा त्याच वेळेस प्रश्न आलेला ऍड जो आहे तो सुद्धा अपवर्तनाशी संबंधित आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे एक लक्षात आलं पाहिजे की मग राहिलेलेच कन्सेप्ट कुठले आहेत. मग जर सलग ते 3 वर्ष प्रश्न विचारत असतील, 4 प्रश्न त्या टॉपिक वरती होत असतील, तर तो टॉपिक चेंज होतो का त्याच्यावरतीच प्रश्न येतो. मग चेंज झाला तर पुढचा प्रश्न कोणत्या टॉपिक वरती येईल, त्या टॉपिक बरोबर. म्हणजे 19ला या 2 दुसऱ्या कुठल्या टॉपिकच्या प्रश्नाला प्रेफरन्स दिलेल्या त्याच टॉपिक वरती पुढच्या वर्षी 2 प्रश्न येणार आहेत का? अगदी बरोबर आहे. 2018ला एक प्रश्न याच्यावरती बघा, 2018चा हा प्रश्न आपण प्राधान्याने कशावरती काम केलं पाहिजे, आपण प्राधान्याने कशावर काम केलं पाहिजे. आपण जोपर्यंत प्राधान्याने काम करणार नाही तोपर्यंत आपली अडचण निर्माण होणार आहे, अडचणच होणार आहे. आणि ही अडचण आपण निर्माण करू द्यायची नाही. ओके, बघूया आपण थोडस. चला, भौतिकशास्त्रामध्ये बघा, हा 71 नंबरचा जो प्रश्न आहे, 71 नंबरचा प्रश्न, 71 नंबरच्या प्रश्नानेच सुरुवात झालेली आहे. मग हा प्रश्न कशावरती आलेला आहे, भौतिकशास्त्राचा जो प्रकाश टॉपिक आहे, मी आताही तुम्हाला सांगितलं की आपण काय करणार गरजेचं, या प्रकाश टॉपिक वरती अंतर्वक्र जे काही आपला आरसा आहे, या आरशावरती आपल्याला प्रश्न विचारलेले, अंतर्वक्र आरसा. ओके, त्याच्या किरणाकृती, त्याची जर पहिली किरणाकृती आपण काढली तर ती आपल्याला अशी दिसते पहा. म्हणजे हा आहे मुख्य अक्ष, त्यानंतर इथं असतं नाभी, या ठिकाणी असते वक्रतामध्ये इथं असतो, मुख्य अक्षाला समांतर आला तर तो जाताना नाभीतून जातो, म्हणजे हा जाताना नाभीतून, पण समांतर आलेला मुख्य अक्षाला. मग पहिलं स्टेटमेंट काय, जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण मुख्य नाभीतून जातात. बरोबर आहे स्टेटमेंट. म्हणजे बघा, मी मगाशी सांगितलं तुम्हाला की भिंग, आंतरवक्र भिंगाशी संबंधित तो प्रश्न होता अगोदरचा, त्याच्या अनुषंगाने थोडासा पुढे गेलेला प्रश्न वाटल्यास मी तो एकदा रिपीट करून देतो तुम्हाला. हा इथे बघा, म्हणजे प्रकाश, भिंगे, आंतरवक्र, परावर्तित. पहिला प्रश्न सोडून देतो तुम्हाला, एखादा व्यक्ती 2 मीटर पेक्षा लांब अंतरावरील वस्तू, म्हणजे आपल्याला पी विचारलंय, पी इज इक्वल टू 1/f, हे सूत्र माहित असलं पाहिजे. पी म्हणजे पॉवर ऑफ लेन्स, म्हणजेच काय भिंगांक शक्ती म्हणतो आपण त्याला, आणि एफ म्हणजे काय, नाभी अंतर, जे आता मी तुम्हाला सांगितलं होतं. म्हणजे अंतर किती दिलेलं आहे, 2 मीटर पेक्षा लांब अंतरावरील वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही, दूरदृष्टी येताना हे माहित असलं पाहिजे तुम्हाला. मग इथं पी इज इक्वल टू 1/2, म्हणजेच किती आलेलं सांगा, 0.5. पण आता दूर अंतरावरील पाहू शकत नाही, म्हणजे अंतर्वक्र, म्हणजेच काय, मायनस मध्ये डायोप्टर, म्हणजेच आपल्याला 0.5 डायोप्टर, असा 4 नंबरचा जो ऑप्शन आहे ते तुमचं उत्तर. मग इथं कशावरती प्रश्न आला तो एक लक्षात आला पाहिजे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आलेला आहे बघा, आंतरवक्र आरशाच्या, पण त्याच्या पाठीमागं मग हे कसं घडतं, आलं लक्षात. त्यानंतर बी नंबरचा जो प्रश्न आहे तो, म्हणजे बी नंबरचा आपलं स्टेटमेंट काय बघा, जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर असते. म्हणजे जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल, म्हणजे आता सांगितलेली पहा, इथं ध्रुव आहे, इथं मुख्य नाभी एफ आहे, इथं वक्रतामध्ये सी आहे. जर ते मुख्य नाभीतून असं जात असेल तर
परावर्तनानंतर ते मुख्य अक्षराला परत समांतर येते. म्हणजे बघा हे बरोबर आहे, हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे दोन्ही स्टेटमेंट ए आणि बी कसे आहेत, सत्य आहेत. हे लक्षात ठेवायचं बघा. म्हणजे बघा काय प्रश्न विचारला, भिंगांवरती प्रश्न विचारला. कोणत्या भिंगावरती? आंतरवक्र. बरोबर, आंतरवक्र भिंगाशी संबंधित गणितावरती प्रश्न विचारला. त्याच्यानंतर आरशाच्या किरणाकृतीच्या संदर्भात प्रश्न विचारला. आणि त्याच्यानंतरचा प्रश्न बघा प्रकाश या टॉपिक वरचाच जो 2019 ला विचारला होता. पावसाळ्यात आकाशात दिसणारे सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य. थोडस मी दाखवतो तुम्हाला, लेझर पॉइंट करणार बघा. पावसाळ्यात आकाशात दिसणारे सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक घटनांचा परिणाम आहे? आता त्याच्यामध्ये अपवर्तन पण होतं, अपस्करण पण होतं आणि इंटरनल रिफ्लेक्शन पण होतं. म्हणजे हे आपल्याला सगळं सांगता आलं पाहिजे की काय बाबा एबीसी आहे का. बाह्य परावर्तन याच्यामध्ये होत नाही. एबीसी म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन आपल्याला सांगता येईल. याचबरोबर 71 नंबरचा बघा, 71 नंबरचेच प्रश्न फिजिक्सच्या भौतिकशास्त्राच्या प्रकाश या टॉपिक वरती विचारले. त्यानंतर इथे सुद्धा प्रकाश किरणे एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्यांचा मार्ग बदलतात. वेगळ्या माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग वेगळा असतो. हे जे आहे हे दोन्हीच्या दोन्ही आपल्याला सगळ्यांना सांगता आलं पाहिजे. योग्य स्पष्टीकरण आहे. म्हणजे हा 73 नंबरचा प्रश्न आहे. मग आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे की आपण काय करतोय, आपण कशा पद्धतीने स्टडी करणं गरजेचं आहे. मी आता सांगितलं, काय सांगितलं की भौतिकशास्त्र याचा अभ्यासक्रम काय तो एकदा बघून पाहणं गरजेचं आहे. भौतिकशास्त्र, मग भौतिकशास्त्रामध्ये फर्स्ट येतात त्या म्हणजे राशी. काय येतात सगळ्या राशी ज्याला आपण काय म्हणतो, म्हणजे सदिश राशी आणि अदिश राशीमध्ये त्याचं विभागणी होते. मूलभूत राशी कोणत्या? 3 मूलभूत राशी. त्याच्यानंतर 7 ज्या आहेत प्रमुख राशी त्या माहित असल्या पाहिजे. बाकीच्या ज्या आहेत त्या सगळ्या साधित राशी. म्हणजे अशा सर्व बाबी ज्या आहेत त्या तुम्हाला सगळ्यांना डिटेलमध्ये सांगता आल्या पाहिजे. आणि या वर्षीचा जो प्रश्न विचारला होता 4 सप्टेंबर 2021च्या पेपर मधला, परंतु तो झाला होता 21 ला, तर या राशींवरती होता. दुसरा टॉपिक येतो महत्वाचा, प्रकाश, ज्याच्यावरती आपण 17, 18, 19 चा प्रश्न पाहतोय. तिसरा टॉपिक येतो महत्वाचा बघा, ध्वनीवरती आपल्याला प्रश्न येणे अपेक्षित आहे. त्यानंतर 4 नंबरचा प्रश्न आहे, 4 नंबरचा जो टॉपिक आहे तो आहे विद्युत धारा. त्याच्यावरती आपल्याला प्रश्न येणे अपेक्षित आहे. 5 नंबरचा टॉपिक आहे आपला उष्णतेवरती प्रश्न येणे अपेक्षित आहे. मग आता जो टॉपिक सांगितला मी तुम्हाला प्रकाश, या प्रकाश टॉपिक मध्ये आपल्याला काय काय आलं पाहिजे बघा. आपल्याला काय काय आलं पाहिजे की प्रकाश या टॉपिक मध्ये प्रकाशाचे स्रोत तुम्हाला माहित असले पाहिजे. प्रकाशाचे काय माहित असले पाहिजे? स्रोत. मग या स्रोतानंतर प्रकाशाचं परावर्तन म्हणजे काय माहित असलं पाहिजे. त्याच्यानंतर अपवर्तन म्हणजे काय माहित असलं पाहिजे, अपवर्तन. ओके. त्यानंतर अपस्करण म्हणजे काय माहित असलं पाहिजे, अपस्करण. मग याच्यातून ही संकल्पना आणि ही संकल्पना, या 3 संकल्पना किंवा या 2 संकल्पना एकत्र होऊन कोणता प्रश्न तयार होतो का? किती प्रश्न तयार होतात? 3 संकल्पना एकत्र येऊन प्रश्न तयार होतात का? झाले तर ते किती होतात? ओके. त्याच्यानंतर मग तुमच्या यातला भाग बदलला जातो. मग बदलतो म्हणजे काय येतोय, मग आपल्याला परावर्तन, अपवर्तन, अपस्करण, मग दृष्टी सातत्यावरती प्रश्न जातो का? दृष्टी सातत्यावरती, दृष्टी दोषावरती प्रश्न जातो का? त्यानंतर भिंगांवरती प्रश्न जातो का? भिंगाच्या उपयोगावरती प्रश्न जातो का? म्हणजे हे कंटेंट. मग आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे, भिंगे विचारले. भिंगामध्ये मग किती प्रकार आहेत, तर ते आंतरवक्र भिंग एक आहे आणि बहिर्वक्र भिंग एक आहे. मग आपल्याला बहिर्वक्र भिंगावरती प्रश्न आहेत का? नाही. तर आंतरवक्र भिंगावरती प्रश्न, म्हणजे अपेक्षित काय आता? बहिर्वक्र भिंग. अपेक्षित काय आता? बहिर्वक्र भिंग. मग भिंगे जर समजा भिंगे झालेले तर दृष्टी सातत्यावरती प्रश्न येतील, दृष्टी दोषावरती येतील किंवा त्याच्या उपयोगावरती येतील. बरं, हे वरचे सगळे झाल्यानंतर परत मग हे राहिलेले येतील का? आता ते राहिलेले येतील. म्हणजे फोकस काय असला पाहिजे, फोकस आपला असला पाहिजे. मग प्रत्येक प्रकरण जे आहे ना, तुम्ही PSI-STI चा अभ्यास करताय बरोबर, तुम्हाला PSI-STI व्हायचंय, परंतु तो अभ्यास जो आहे तो सामान्य अध्ययन या पेपरच्या अंतर्गत येतो. सामान्य अध्ययन, या सामान्य अध्ययन मध्ये सामान्य विज्ञान नावाचा घटक आहे. सामान्य विज्ञान नावाच्या घटकामध्ये भौतिकशास्त्र नावाचा उपघटक आहे, भौतिकशास्त्र. आणि या भौतिकशास्त्र मधला हा एक टॉपिक आहे प्रकाश. या प्रकाश टॉपिक मध्ये काही कन्सेप्ट आहेत, त्यातली ही कन्सेप्ट जी आहे आंतरवक्राची, तर हे जे सगळं आहे ना, हे सगळं पटपट तुम्हाला माहित असतं बघा. म्हणजे आंतरवक्र, प्रकाश मध्ये भौतिकशास्त्र, सामान्य विज्ञान, सामान्य अध्ययन, PSI व्हायचं.
एवढं क्लिअर असलं पाहिजे. या पद्धतीने अभ्यासाला भर द्या. हा झाला भौतिकशास्त्राचा कंटेंट, म्हणजे रसायनशास्त्राचा अभ्यास कसा करावा, भौतिकशास्त्राचा अभ्यास कसा करावा. त्याच्यानंतर बघा वनस्पती शास्त्राचा अभ्यास कसा करावा. वनस्पती शास्त्र म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो जीवशास्त्र. जीवशास्त्र असा शब्द प्रयोग करतो ना आपण. मग जीवशास्त्रामध्ये दोन कंटेंट मी सांगितले तुम्हाला, एक म्हणजे वनस्पती शास्त्र आणि दुसरा म्हणजे प्राणीशास्त्र. मग वनस्पतीचं वर्गीकरण आहे पहा, मी मग असे सांगितलं वर्गीकरणावरती प्रश्न वनस्पती, आणि दुसरा कुठला सांगितला प्राणी. मग वर्गीकरणामध्ये दोन घटक येतात. पहिला म्हणजे अपुष्प येतं एक, आणि दुसरं काय येतं सपुष्प. बरोबर, पहिलं अपुष्प आणि दुसरं काय सपुष्प. अपुष्प मध्ये बघा तीन कंटेंट येतात अपुष्प मध्ये, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. आपल्याला जो प्रश्न विचारला नेचे टिंब टिंब गटात मोडतात, नेचे तर आपल्याला माहितीये टेरिडोफायटा गटात मोडतात. म्हणजे आला प्रश्न 2017चा हा प्रश्न PSI STI ASO ला 2017ला विचारलेला प्रश्न, 2017च्या पूर्व परीक्षेला विचारलेला प्रश्न. त्याच्या अगोदर सुद्धा त्याच्यानंतर सुद्धा नेचे या गटावर म्हणजे टेरिडोफायटावरती विचारलं. 2016ला PSI STI ASOच्या 2016च्या पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला थॅलस वरती प्रश्न होता, म्हणजे थॅलोफायटावरती प्रश्न होता. म्हणजे इथे जे म्हणलं तर मी तुम्हाला थॅलोफायटा, त्याच्यानंतर ते ब्रायोफायटा आणि मग हा टेरिडोफायटा, असे तीन गट पडतात. म्हणजे एक लक्षात आलं पाहिजे, ठीक आहे अपुष्प वनस्पती मी जर इथे लिहिलं अपुष्प, तर तुम्हाला एक लक्षात आलं पाहिजे अपुष्प वरती हे जे क्लासिफिकेशन आहे, क्लासिफिकेशन अपुष्पचं, याच्यामध्ये आपल्याला प्रश्न कुठे आहे, म्हणजे थॅलोफायटा वरती प्रश्न आहे थॅलोफायटा. त्याच्यानंतर मग कुठला आहे ब्रायोफायटा, ब्रायोफायटा मध्ये ब्रायोफायटा, आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला त्यानंतर विचारलं तर टेरिडोफायटा. मग आपल्याला इथं टेरिडोफायटावरती सलग तीन, म्हणजे 16ला प्रश्न विचारला, 17ला प्रश्न विचारला, 18ला प्रश्न विचारला, काय चाललंय हा. मग कंटिन्युअसली प्रश्न आहेत. मग आपले प्रश्न, आपली अभ्यासाची दिशा कुठे आहे, मग आपण दिशाहीन का बनतोय. आपल्याला दिशाहीन तर कोणी बनवत नाही ना. हा सदाशिव पेठ म्हणलं आणि तिथे गेलं मग तिथले असं की सिंगल सब्जेक्टची लोक अत्यंत हुशार असतात, तर बाकीच्यांचं काहीच नाही. म्हणजे एक एक सब्जेक्ट केला म्हणजे तुम्ही पास झाला असं अजिबात होत नाही, लक्षात ठेवा. इंटिग्रेटेड बॅच वरती फोकस केला 100% तुम्हाला एका वर्षाच्या सगळं कळून जातं. प्रत्येक विषय तुम्ही केलाच पाहिजे, हरकत नाहीये. जर तुम्ही सिंगल विषय करणार असाल तरी अडचण नाहीये, परंतु इंटिग्रेटेड बॅच त्याला आपण डिस्टर्ब करू शकत नाहीये. इंटिग्रेटेड बॅचला जर आपण डिस्टर्ब केलं, म्हणजे आपल्याला वाटलं की नाही इंटिग्रेटेड बॅच, मार्केटमध्ये तो एक फंडा चालू झाला की एक विषय लावा आणि परिपूर्ण व्हा. तो जर विषय तिथे परिपूर्ण लावला तरी परत मग इंग्रजीचा क्लास एका ठिकाणी केला असेल तर 4 ठिकाणी करतं, मग त्याचं काय. असं मार्केटमध्ये कुणीही सांगणारं, डिटेलमध्ये सांगणारा सामान्य विज्ञानाचा माणूस नाहीये. मी 7 वर्षापासून मोस्ट एक्सपेक्टेडची यादी देतोय. दरवर्षी आपल्या PSI पूर्व परीक्षेला 15 पैकी 10+ प्रश्न आपल्या मोस्ट एक्सपेक्टेड यादीतले असतात. दरवर्षी असतात 3 पानामध्ये. आणि तुम्हाला बघायचं असेल तर युट्यूब चॅनलला जाऊन बघा, त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेले आहेत, किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला मोस्ट एक्सपेक्टेड यादीची PDF टाकलेली, परीक्षेच्या अगोदर टाकलेली, ती तारीख पण दिसेल तुम्हाला. मग तुम्हाला जर डिटेलमध्येच माहिती हवी असेल तर तुम्ही डिटेलमध्ये माहिती घ्यायला या ना. तुम्हाला कोणी सांगितलं की डिटेलमध्ये माहिती मिळणार नाही म्हणून. तुम्ही फक्त प्रश्नांपर्यंत फोकस तर करा. तुम्ही प्रश्नांपर्यंत फोकस न करता जर विचार करायला गेला तर अवघड आहे ना. मग म्हणजे एक लक्षात आला पाहिजे तुमच्या सगळ्यांचे, जीवशास्त्रामध्ये वनस्पतीच्या वर्गीकरणावरती दरवेळेस एक प्रश्न आपल्याला विचारला जातो. म्हणून मी मगाशी सांगितलं होतं की दरवेळेस विचारणारा जो प्रश्न आहे तो फाइंड आउट करायचा. ओके, आपल्याला इथं यावर्षी मात्र बघा अमिबावरती, शैवालावरती प्रश्न विचारला होता यावर्षी. त्याच्या मागच्या वर्षी अमिबावरती प्रश्न विचारला होता. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाणार. थॅलोफायटामध्ये कोण कोण येतात, ब्रायोफायटामध्ये कुठली उदाहरणे येतात, जसं नेचे कोणत्या गटात मोडतात तर मग बाकीचे शैवाल कुठल्या गटात मोडतात, अमिबा कोणत्या गटात मोडतो, असे छोटे छोटे प्रश्न सुद्धा आपल्याला विचारतात. आणि आपण साधे प्रश्न चुकतो. साधेपणा ज्याला पण म्हणतो, सिम्प्लिसिटी, साधेपणा. आणि हा साधेपणाचा जो अभ्यास आहे ना तो आपण करत नाही, त्याच्यामुळे मग आपल्या विज्ञानाचे मार्क्स जातात. ठीक आहे, बघूया आपण जीवशास्त्राचा नेक्स्ट प्रश्न, जो इथं 2008ला विचारला. वनस्पतींच्या वर्गीकरणामध्ये गुणसूत्रांचे कोणते गुणधर्म महत्वाची भूमिका पार पडतात. वर्गीकरण मी मग असे सांगितलं तुम्हाला. वर्गीकरणावरती जर नेचरवरती प्रश्न विचारला तर त्याच्या अगोदर नेचर डिफाईन होताना गुणसूत्र नेमके कोणते गुणधर्म महत्वाची भूमिका पार पडतात, असे सगळे प्रश्न जे आहेत ना विचारतात. याचं उत्तर मॅटर करत नाही. मॅटर काय करतो माहिती का, प्रश्न कशा स्वरूपाचे येतात, प्रश्न का येतो, कोणता येतो,
कुठल्या बेसवरती येतो. त्याच्यानंतर मग उत्तर डिफाईन करायचं असतो, तोपर्यंत उत्तरावरती काम करायचं नाही. नेक्स्ट बघा, हे 19 ला आलेला प्रश्न, टिंब हे म्हणजे तो 18 ला आला होता, हा 24 मार्च 2019 ला आलेला प्रश्न, 2019 ला कंबाईनला. हे सूक्ष्म जीवाणू एकदल वनस्पतीमध्ये. आता बघा, आपण जे वनस्पतीचं वर्गीकरण पाहिलं होतं, सपुष्प आणि अपुष्प. पहिलं आपण अपुष्प म्हणलं होतं, दुसरं आपण सपुष्प म्हणलं होतं. मग सपुष्प मध्ये आवृत्त बीजी आहेत आणि अनावृत्त बीजी आहेत. मग आवृत्त बीजी मध्ये कोण येतं, एकदल आणि द्विदल. म्हणजे एक लक्षात ठेवायचं बा की बाबा अपुष्पवरती जर सलग ते 3-4 वर्ष प्रश्न विचारतात तर त्यांचा मार्ग जातो सपुष्पकडे. सपुष्पवरती ते आवृत्त बीजी आणि अनावृत्त बीजीवरती विचारतील, तर मग त्याच्यामध्ये आवृत्त बीजीवरती एकदल आणि द्विदल वरती कुठले प्रश्न आहेत का, म्हणजे साधे कॉमन कंटेंट जे आहेत ना, या कॉमन कंटेंट वरती आपल्याला भर देता आलं पाहिजे. कॉमन कंटेंट म्हणतो आपण, काय म्हणतो त्याला आपण, कॉमन कंटेंट. आणि हे कॉमन कंटेंट तुम्हाला सगळ्यांना सांगता आले पाहिजे. मग नत्र स्थिरीकरणास उपयुक्त आहेत, असं एकदम सिंपल साधे प्रश्न विचारलेले, साध्या प्रश्नांवरती आपण काम केलं पाहिजे. कुठली कन्सेप्ट कोणत्या दिशेने आपल्याला विचारलेली आहे, ती दिशा जी आहे ती आपण ठरवणं गरजेचं आहे. ती दिशा जर आपण व्यवस्थित ठरवली तर मग आपल्याला अडचण येणार नाहीये. बघा, मग अशा पद्धतीने वर्गीकरण, मग वर्गीकरणावरचा जो डेटा आहे तो कसा विचारला जातो, म्हणजे वनस्पती आणि प्राणी. मी आताही बऱ्यापैकी तिथे तुम्हाला डिफाईन करून सांगितलं होतं कुठला घटक कशा पद्धतीने आपल्याला विचारला जातो. म्हणजे वनस्पतींचे वर्गीकरण, वर्गीकरणाच्या अनुषंगाने काय प्रश्न आपल्या समोर आले पाहिजेत, काय प्रश्न नाही आले पाहिजे. याच्यामध्ये आपण हा वर्गीकरणाचा भाग कुठं पाहतोय, वनस्पती. म्हणजे वनस्पतींचं वर्गीकरण माहित असतं का तुम्हाला. वनस्पती, आता वनस्पती म्हणजे कशाच्या अंतर्गत येणार आहे, जीवशास्त्र. मग जीवशास्त्रामध्ये उत्पत्ती कशी झाली त्याची, जीवशास्त्राची काय कशी झाली उत्पत्ती, आणि त्याचा विकास कसा झाला, उत्पत्ती आणि विकास लक्षात ठेवायचं. उत्पत्ती कशी झाली आणि त्याचा विकास कसा झाला. मग आपल्याला जीवशास्त्राच्या उत्पत्ती आणि विकासाच्या संदर्भात एमपीएससी काय करते, एमपीएससी दरवर्षी 2 प्रश्न विचारते, म्हणून एमपीएससीचे प्रश्न आवड जातात. आणि या जीवशास्त्राच्या उत्पत्ती आणि विकासाची जी प्रमाणके या प्रमाणकांवरती एक प्रश्न PSI-STI ला विचारतात. म्हणजे PSI-STI ASO ची लेवल काय हे लक्षात आलं पाहिजे. मग व्याप्ती लक्षात आली पाहिजे. आणि असा डेटा जो आहे तो डिफाईन करून आपल्यापर्यंत कोणी पोहोचवलेला नाहीये, आणि तो मार्केटमधल्या कुठल्या पुस्तकामध्ये नाहीये. मी आता जे आपलं पुस्तक आलेलं आहे, माझं सामान्य विज्ञानचं जे पुस्तक आहे बाबूराव पडळकर, लक्षात ठेवा, सामान्य विज्ञान हे पुस्तक माझं स्वतःचं आहे. नाव लक्षात ठेवा, बाबूराव पडळकर, म्हणजे माझं स्वतःच पुस्तक आहे. या सामान्य विज्ञानाच्या पुस्तकामधून आताच्या राज्यसेवेला, म्हणजे जी 20ची राज्यसेवा होती, 18 प्रश्न आले होते, आणि कंबाईनला आपल्याला 15 पैकी 12 प्रश्न होते. 12 प्लस प्रश्न आपल्याला नेहमी याच्यातून सापडतात. आता काय झालं, मार्केटमध्ये एक नाव जे प्रचलित झालं की याचं पुस्तक वापरा, याचं पुस्तक वापरा, म्हणजे कंटिन्यू झालं. आता बदल झाला पाहिजे ना, चेंज झाला पाहिजे. आयोग सुद्धा कंटाळतो. आयोग काय करणार आहे, किंवा येस यांच्या पुस्तकाचं जास्त सेल आहे आणि हे पुस्तकच मार्केटमध्ये चाललेले आहे, मग बाकीचे पुस्तकं उचला. म्हणजे आमच्यासारख्या काही लेखकांची जी पुस्तकं अजून प्रचलित झालेली नाहीत किंवा लोकांनी संदर्भ म्हणून अजून सांगितलेली नाहीत, अशी पुस्तकं आयोग आता पेपर सेट करायला सुद्धा घेऊ शकतं, आणि अनेक प्रश्नांमधून ते येऊ शकतं. म्हणजे डेटा आहे, आणि तुम्हाला वर्गीकरणावरून एक खात्री लक्षात आली असेल की बाबा जो डेटा तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार ना, तो इतका भयानक असणार, इतका एकदम परीक्षा ओरिएंटेड, एक्झाम ओरिएंटेड डेटा तुमच्यापर्यंत दिलेला आहे. आता हे पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध आहे, आणि याची जी न्यू एडिशन आहे येत्या 15 दिवसामध्ये मार्केटमध्ये येणार आहे. आपल्या या न्यू एडिशन साठीचं बुकिंग जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही माझ्या या नंबरवरती अवश्य संपर्क करू शकता. मगाशी नंबर दिलेला आहे 9860 1234 71. हे पुस्तक येणार आहे, आणि या पुस्तकामधून या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतील याची खात्री मी तुम्हाला देतो. मग क्लासिफिकेशन, त्याच्यानंतर बघा मग वर्गीकरणावरती जातो. मग वर्गीकरणाचा एक कंटेंट, वर्गीकरणावरती वनस्पतीचा एक प्रश्न, म्हणजे हे 2 प्रश्न वनस्पतीच्या बाबतीत तुम्हाला मिळाले पाहिजे. मग आता जीवशास्त्राच्या प्रमाणकांवरती, प्राण्यांवरती एखादा प्रश्न असतो, की वर्गीकरणावरती 2 प्रश्न असतात. हे 3 मार्क्स आपल्याला मिळाले पाहिजे. 3 आणि 2 बायो मध्ये आपल्याला 5 मार्क्स इझी मिळतात बरं का. आणि केमिस्ट्रीचे, रसायनशास्त्राचे 3 पैकी 3 मिळतात, भौतिक शास्त्राचे 4 पैकी किमान 3 मिळाले पाहिजेत, म्हणजे हे 6 झाले, आणि हे 5, 11 मार्क झाले. आणि मानवी आरोग्यशास्त्र राहिलेला जो पार्ट आहे, मानवी आरोग्यशास्त्र, याचा एखादा मार्क्स तरी आपल्याला मिळाला पाहिजे. 12 प्लस आपण गेलोच पाहिजे.
आता बरेच जण म्हणतात की मला, आता मी अनेक ठिकाणी ऐकले विज्ञानाला मला 6 मार्क्स आले, इतर विषयांना किती, समजा जर 6 जरी मार्क्स आले असते तर 6 तर 42 स्कोर झाला असता. ह्या मुलींचा स्कोर सांगतो तुम्हाला, मग मुलींना 42 मध्ये पास होतं ना. मग सामान्य विज्ञानाचं अवघड कसं काय, म्हणजे जे लोक म्हणतात की मला सामान्य विज्ञान अवघड गेलं, आणि 6 गुणिले 7 7 सब्जेक्ट आहेत, 7 सब्जेक्ट मध्ये 7 म्हणजे 6 जरी मार्क्स आले तरी 42 स्कोर होतो. सरासरी प्रत्येक सब्जेक्ट मध्ये 7 मार्क्स आणायचा प्रयत्न तुम्ही करा. म्हणजे जर तुम्हाला हिस्ट्रीमध्ये विज्ञान अवघड गेलं तर हिस्ट्री सोपं गेलं, भूगोल सोपं गेलं असेल तर भूगोलामध्ये तुम्हाला 15 पैकी समजा तुम्ही म्हणाल की खूप सोपं गेलं 10, हिस्ट्रीमध्ये 10, मग अशा पद्धतीने 10 झाले तर समजा 5 विषय म्हणजे 5 विषयात 50 घेतले आणि विज्ञानामध्ये 6 घेतले तर 56 स्कोर होतो ना. घ्या ना मग मार्क्स. मग जर तुम्ही म्हणजे मला असं म्हणायचं की गैरसमज जो आपल्या मनामध्ये झालेला आहे तो बाहेर काढून टाका. प्रत्येक विषय हा आपल्याला कधी न्याय देणार आहे, ज्यावेळेस त्या विषयाकडून आपण न्यायाची भूमिका अपेक्षित ठेवू. तुम्ही जर त्या विषयाकडे दुर्लक्ष करत असाल तर मग कदापि शक्य नाहीये. आपण ही बॅच जी आहे ती ऑनलाईन स्वरूपामध्ये द रॉयल अकॅडमीच्या आपल्या ऍप मधून, प्ले स्टोअरवर जे ऍप आहे ते सुरू करणार आहे. पहिली बॅच जी आहे ती 70 मुलांची कव्हर झालेली आहे. दुसरी बॅच साठीचं ऍडमिशन सुरू आहे आणि मी काय ऍडव्हर्टाइजमेंट करत बसणार नाही. ही ऍडव्हर्टाइजमेंट तुमच्या समोर आल्यासारखं म्हणा आणि तुम्ही संपर्क करून मला सांगा की मला बॅच करायची. मी तारीख सांगतो. बॅच जोपर्यंत मी 50 मुलांचं डिफाईन होत नाही तोपर्यंत ती काय बॅच स्टार्ट करणार नाहीये. चला ओके, आपण पुढे जाणार आहोत प्राणी शास्त्राच्या वर्गीकरणावरती. प्राणी, मग मी सांगितलं तर प्राण्यांच्या बाबतीत आपल्याला प्रश्न कसे विचारतात. प्राणी, मग प्राण्यांच्या बाबतीत हे लक्षात आलं पाहिजे प्राणीशास्त्रामध्ये. आता या वर्षीचा प्रश्न सांगायला पण हरकत नाही, तुम्हाला सांगतो मी. प्राणीशास्त्रामध्ये समपृष्ठराज्यू आणि असमपृष्ठराज्यू असं आहे. मग असमपृष्ठराज्यूचे 10 उपसंघ आहेत. किती उपसंघ आहेत? 10 उपसंघ. 6 समपृष्ठाचे किती? 6. हे जे 10 उपसंघ आहेत, या 10 उपसंघामध्ये जो प्रोटोजोआ आहे, त्याच्यानंतर कोरिफेरा आहे, त्याच्यानंतर प्लॅटीहेल्मिंथिस आहे. मग आता प्लॅटीहेल्मिंथिस म्हणजे हे 10 उपसंघ, अॅनिलिडा आहे, मोलुस्का आहे, म्हणजे असे जे काही संघ आहेत त्याच्यामध्ये हा जो प्रश्न दिसतोय तुम्हाला प्लॅटीहेल्मिंथिस, खालीलपैकी कोणती विधाने योग्य? योग्य शब्द बोल्ड केलेला बघा, योग्य शब्द बोल्ड केलेला. योग्य आहेत नाहीत असा शब्द असेल तर तोही बोल्ड केलेला असेल, हे लक्षात ठेवायचं. टेनिया सोलियमला हुकजंत असे म्हटलं जातं. म्हणजे टेनिया सोलियम म्हणजे हुकजंत असा शब्द आपल्याकडे आहे. हुकजंत असा शब्द आपण प्लॅटीहेल्मिंथिस मध्ये पाहतो. प्लॅटीहेल्मिंथिस मध्ये आपल्याला ते वर्गीकरण दिसतं. फॅसिला हेपिटिकाला यकृत फ्ल्यू असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? यकृत फ्ल्यू. अँकोलोस्टोमा ड्युनेला टेपजंत असं म्हणतात. टेपवर्म आहे बघा, टेपवर्म. टेपवर्म नावाचा शब्द आपल्याकडे दिसतो पहा प्लॅटीहेल्मिंथिस मध्ये. नेरिस सिल्कायनिसला हे सामान्यतः चिंदी जंत आहे. म्हणजे जो शब्द म्हणजे जे आपल्या क्रमिक पुस्तकामध्ये इयत्ता 9वीच्या क्रमिक पुस्तकामध्ये किंवा आपल्या पुस्तकामध्ये क्रमिक पुस्तकं जे आहेत, आता बरेच जण सांगतात की क्रमिक पुस्तकं वाचायची नाहीये. इट्स ओके, मग एकच पुस्तक घेऊन वाचा असं मी बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आहे. एकच पुस्तक घेऊन जर रिझल्ट आला असता तर पोरं आतापर्यंत तुमचीच पुस्तक घेऊन फक्त रिझल्ट काढले असते, बाकीच्यांचे कोणाचेच रिझल्ट आले नसते. असं अजिबात नाही विद्यार्थी मित्रांनो, गैरसमजामध्ये राहू नका. एमपीएससी ची काठिण्य पातळी भयानक आहे. जो विद्यार्थी 12वी नंतर तयारी सुरुवात करतो त्या विद्यार्थ्याने एका विषयाची किमान 4 पुस्तकं वाचली पाहिजे. किमान 4 पुस्तकं वाचलीच पाहिजे. कारण प्रत्येकामध्ये काय नाही काहीतरी डिफरन्स असणार आहे. सगळ्यांची समानता एकत्र काढा, त्याच्यानंतर मग डिफरन्स द्या. ठीक आहे. बघा ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा त्याचं उपनाव काय, मग तुम्ही गुगलला जाऊन त्याची प्रत्येकाची म्हणजे जेवढे सगळे उपसंघ आहेत असमपृष्ठराज्यूचे त्याची उदाहरणं पुस्तकामध्ये दिलेली आहेत. या उदाहरणांमधला जो डेटा आहे तो गुगलला जाऊन तुम्ही शोधणं गरजेचं आहे. जर तुम्ही शोधला तर फायदा, नसेल तुम्हाला शोधता येत तर या माझ्याकडे, मी सांगतो. लक्षात. अशा पद्धतीने प्रश्न विचारला. त्याच्यानंतर बघा तोच प्रश्न म्हणजे हा प्रश्न जो विचारलेला आहे तो आपला प्रश्न विचारला होता बा 2018च्या पूर्व परीक्षेला विचारला. 2018च्या पूर्व परीक्षेला हा प्रश्न विचारला आहे. 2018च्या आणि 2019च्या पूर्व परीक्षेला प्रश्न काय विचारला? प्लॅटीहेल्मिंथिसचे अशा प्रकारे सर्वोत्तम वर्णन केले जाते की, बरोबर. म्हणजे प्रश्न प्लॅटीहेल्मिंथिस वरच आहे, पण त्याचं वर्गीकरण कसं केलं जातं, म्हणजे सर्वोत्तम वर्गीकरण कसं केलं जातं. मग प्रत्येक संघाचं उपसंघाचं जे वर्गीकरण आहे, सर्वोत्तम वर्गीकरण कसं केलं जातं ते बघा. प्रत्येक संघामध्ये असणारे जे उदाहरणं आहेत त्या उदाहरणांची उपनाव पहा. उपनाव आपण करून ठेवणं गरजेचं आहे ज्या ज्या पद्धतीने. त्याच्यानंतर मग एक संघ विचारलाय तर राहिलेले संघ बघा. राहिलेलं म्हणजे 10 आहे समजा 6 संघावरती आतापर्यंत प्रश्न विचारलेत. क्रमाने हा झाला 4 राहिलेले आहेत ना ते मोस्ट एक्सपेक्टेड मध्ये असणार आहेत.
आणि करंट मध्ये जर एखाद्या संघाचा बॅकअप मिळत असेल तर तोच संघ आपल्याला विचारला जाणार. इतकं सिंपल आहे आयडियोलॉजी, लक्षात ठेवायचं. म्हणजे प्लॅटी एलिमेंट्स बद्दलच आपण माहिती करणं गरजेचं होतं. आता मार्केटमधले वर्गीकरणाची पुस्तकं काय सांगतात तुम्हाला सांगू. वर्गीकरणाची पुस्तकं काय सांगतात, हा प्रश्न याचं उत्तर हे असं असं. याला वर्गीकरण आणि विश्लेषण म्हणतच नाही राजांनो, याला वर्गीकरण ओनली ते, विश्लेषण नाहीच आहे. विश्लेषण काय असलं पाहिजे, विश्लेषण म्हणजे पुढचा प्रश्न कसा येऊ शकतो याबद्दलची व्याप्ती तुमच्याकडे असली पाहिजे. ती व्याप्ती द रॉयल अकॅडमीच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना पोहोचत आहोत, म्हणजे पोहोचवणार पण आहे, पोहोचतही आहे. ही व्याप्ती जी आहे तुम्ही असंख्य मुलांपर्यंत पोहोचवा, तुमचं एकच काम आहे, म्हणजे कळू द्या मुलांना किंवा जाताना सोपं शिकवणार आहे या मार्केटमध्ये कोणीतरी, सोप्यातल्या सोपे आपल्याला 10+ मार्क्स काढून देणार आहे कोणीतरी, जाऊ द्या त्यांच्यापर्यंत. मलाच 10 मार्क्स मिळाले पाहिजे, बाकीच्यांना मिळाले नाही पाहिजे म्हणून मीच तेवढा व्हिडिओ पाहणं आणि आहे तिथंच ठेवणं, याला बौद्धिक क्षमतेची काय म्हणूया आपण परिपूर्णता म्हणत नाहीये. ही परिपूर्णता जर तुम्हाला फायनल करायची असेल तर लोकांपर्यंत जाऊ द्या. जसं आपण म्हणतो ना, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देता देता घेणाऱ्याने घेता हात घ्यावे, म्हणजे देणाऱ्याचे हात घ्यावे. मग अशाच्या बाबी त्या आल्या पाहिजे तुमच्यापर्यंत. मग वर्गीकरणाच्या बाबतीत मी सांगितलं तर प्राण्यांचं वर्गीकरण जे आहे, समजा प्राण्यांचे वर्गीकरण, बरोबर ना. प्राण्यांच्या वर्गीकरणावर 2 प्रश्न आपल्याला विचारले जातात. प्राण्यांचे वर्गीकरण, आता मी त्याच्यावरती काही जास्त इथं बोलत बसणार नाही. मी प्रत्येक प्रश्नपत्रिका जी आहे ना ती अनालिसिस करत आहे आता, आणि त्या अनालिसिस रेकॉर्डेडच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. असमपृष्ठरज्जू प्राणी आहेत, असमपृष्ठरज्जू प्राणी, ओके, ते बघा. आणि समपृष्ठरज्जू ते बघा. कधी समपृष्ठरज्जूवरती प्रश्न विचारलेत, कधी बघा, कधी प्रश्न समपृष्ठरज्जूवरती आहेत, कधी प्रश्न असमपृष्ठरज्जूवरती आहेत, कोणत्यावरती आहेत, कोणत्यावरती नाहीत, इथं सुद्धा बघा. मग एरिया आहे का, ठराविक 2 वर्षाने आले, 2 वर्षाने आले, 3 वर्षाने आलेले, इथं सुद्धा 2 वर्षाने आलेले, 1 वर्षाने आलेले, त्याच टॉपिक वरती भर दिलेला आहे. अशा ज्या बाबी आहेत ना, विशिष्ट बाबी, त्या बघायचा प्रयत्न करा. आपण ते बघत नाहीये. चिकित्सक दृष्टी ज्याला आपण म्हणतो, स्वतःतून म्हणजे स्वतःने तो विचार केला पाहिजे, आणि आपण तो स्वतः विचार करत नाही. प्रश्नपत्रिका तुम्हाला सांगतात बा तुम्ही पास कसं व्हायचंय, प्रश्नच तुम्हाला सांगणार. त्यामुळे प्रश्नामध्ये जास्तीत जास्त तुम्ही इन्व्हॉल्व्ह व्हा. प्रश्नामध्ये जेवढे तुम्ही इन्व्हॉल्व्ह व्हाल तेवढा तुमचा रिझल्ट लवकर मिळणार आहे बा. त्यानंतर थोडासा जो पार्ट्स आहे आपला बायोचाच पार्ट जो आहे, त्यामध्ये काही प्रश्न वाटतं की बाबा आपल्याला डिफिकल्ट आहे, तर डिफिकल्ट नसतात. 79 नंबरचा प्रश्न, रुनर्स ग्रंथी यामध्ये आढळतात. मग ज्या ज्या ग्रंथी आहेत किंवा बायोमध्ये जे जे टॉपिक आहेत, काही टॉपिक जे आहेत, काही टॉपिक मस्ट आहेत, या सर्व टॉपिक मध्ये काय विचारलंय की कोण कुठे आढळतो, म्हणजे आढळ जो आहे ना, तो आढळ आपल्याला सांगता आला पाहिजे. आढळ जर आपण व्यवस्थित सांगितलं ना तर आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. आढळ म्हणजे कोण कुठे आढळतो, म्हणजे ज्या काही ग्रंथी आहेत, ग्लँड्स आहेत किंवा कुठे काय, हे सर्व बाबी जे आहेत ना, सिस्टमच्या बाबतीत, संस्था ज्या आहेत ना, सगळ्या संस्था, या संस्थांमध्ये असणारे जे घटक आहेत, या घटकांचा घटक जो आहे तो कुठे बसलेला, नेमका तो कुठे आढळतो, आढळ शोधता आला पाहिजे. त्याचं कार्य काय आहे, फंक्शन काय, त्याला कार्य करण्यासाठी मदत कोण करतंय का, मदत करत असेल तर मग त्याच्या वाहिन्या वगैरे ज्या काय असतील तर त्या पाहणं गरजेचं आहे. एक सामान्य प्रश्न आपल्याला इथं विचारले जातात. जसा ग्रंथी यामध्ये आढळतात तसंच आपल्याला बघा कुपरच्या पेशी यामध्ये आढळतात. साधा प्रश्न आहे इकडं 79 नंबर, इकडे 79 नंबर. प्रश्नाचा नंबर सुद्धा बदललेला नाही, प्रश्नाचा नंबर सुद्धा बदलला नाहीये. अरे मग बघायचं कोणी, शोधायचं कोणी. तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस करून दिले, तिकडे काहीतरी केलेलं आहे, या पापड पसारा सांगा, मिले असं करतो, मिले तसं करतो, आमकं करतो, असं काही नकोय. प्रॉपर अनालिसिस असलं पाहिजे. मग हे जे हातवारे करून वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जे काही तुमच्यापर्यंत बसवलं जातं, त्याच्यापेक्षा बेस्ट वे आहे की तुम्ही प्रॉपर अनालिसिस करा क्वेश्चन पेपरचं, तुम्हाला तुमचा सगळा रिझल्ट मिळणार. मी काय आता त्याच्यावरती जास्त बोलत नाहीये. जीवशास्त्राच्या संदर्भात अजून आपण वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत. आपण जी आपली टार्गेट बॅच असते त्या टार्गेट बॅचच्या संदर्भात थोडस मी बोलणार आहे. म्हणजे PSI, STI आणि ASO यांची टार्गेट बॅच आपली. या टार्गेट बॅच मध्ये आपण काय करतो बा, MPSCच्या ज्या 2013 पासूनच्या प्रश्नपत्रिका आहेत ते 2020 पर्यंत सगळ्या प्रश्नपत्रिका, म्हणजे जवळपास 8 प्रश्नपत्रिका आहेत. या 8 प्रश्नपत्रिका म्हणजे प्रत्येक पेपर मध्ये 800 प्रश्न आहेत. जीएस पेपर 1 जो आहे तो, या सगळ्याचं सगळं आपण अनालिसिस करून घेतो. त्याच्यानंतर PSI STIच्या 13 पासूनच्या आतापर्यंतच्या 4 प्रश्नपत्रिका, म्हणजे या 4 झाल्या तर 400, म्हणजे 1200 प्रश्न आपण काय करतोय, अनालिसिस करून घेतोय. या 1200 प्रश्नांचा जो बॅकअप आहे तो डायरेक्टली तुम्हाला
एमपीएससी मध्ये लक्षात ठेवा 100% रिझल्ट देणार आणि PSISTI चा खात्रीशीर रिझल्ट असणार. 65+ मार्क्स मिळतील याची गॅरंटी PSIच्या प्री मध्ये मी देऊ शकतो. रिझल्टच काढणार. हे प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस आपण घेतो 2 महिने. हे 2 महिने अनालिसिस झाल्यानंतर 1 महिना आपण क्रमिक पुस्तकाचं वाचन करून घेतो. क्रमिक पुस्तकं वाचावीत कशी लक्षात. त्याच्यानंतर 1 महिना जो आहे ना तो आपण चालू घडामोडीचा बॅकअप कसा द्यावा. चालू घडामोडी बॅकअप झाल्यानंतर एक लक्षात ठेवायचं की आपण काय करतो 8 महिने त्याची लेक्चर सिरीज जी आहे ती प्रायोजित करतो. लेक्चर सिरीज तुम्ही अगोदरच सगळं प्रिपेअर झालेलं असतं आणि लेक्चरला गेल्यानंतर धड 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 आठवायला चालू होतं आणि तुम्ही विश्लेषण वगैरे असलं टार्गेट वगैरे काही केलं नाही ना तर तुमचं पहिल्या दिवसापासून लेक्चर चालू होतं. मग ते धड 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 डोक्याच्या वरून गेलेलं असतं सगळं. म्हणजे तुम्हाला वाटतं एकदम छान शिकवतात. टॉपिक सुरू झालेले, टॉपिक अगदी शेवटपर्यंत आलेले, दुसरा टॉपिक चालू झालेला आहे, पण त्या टॉपिक मधलं गमकच कळत नाही, काय करावं लक्षात येत नाही. पण हे जर सगळं व्यवस्थित केलं ना तर 100% आपण रिझल्ट देऊ शकतो. पहा या रिझल्ट साठी द रॉयल अकॅडमी मधून आतापर्यंत जवळपास 54+ रिझल्ट आपण 2 वर्षाच्या मागच्या बॅच मधून दिलेले आहेत PSI चे. बाकीचे हेच विद्यार्थी आमचे MPSC चे सुद्धा रिझल्ट देणार आहेत कारण ते अभ्यास करतात. तुम्ही नव्याने येत मिळेल याची खात्री देतो. आपण सगळ्यांनी हा चॅनल जो आहे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ज्यांना ज्यांना अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन हवी त्या लोकांपर्यंत, त्या मुलांपर्यंत, त्या स्पर्धा परीक्षा पास होणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत ही हा चॅनलचा जो आहे हा व्हिडिओ जो आहे तो पोहोचवा. धन्यवाद. थँक्यू.